नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर्फा महाराष्ट्रामध्ये होमगार्डची भरती सुरू आहे. ग्राउंड सुद्धा चालू आहे. तर भरपूर मुलांना माहीत नाही की आपलं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेल्या आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की तुमचं ग्राउंड या ठिकाणी कोणत्या तारखेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे मी कव्हर करणार आहे की कोणत्या जिल्ह्यातलं ग्राउंड कोणत्या तारखेपर्यंत आहे, कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत ग्राउंड या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणत्या कधी आहे, या ठिकाणी ग्राउंड आहे. ठीक आहे. ग्राउंडच्या तारखा ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीच्या आलेल्या आहे तर कसं चेक करायचे आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचं फिजिकल या ठिकाणी हे नाही होणार आहे. ठीक आहे, जाणार नाही आहे. ठीक आहे, कारण की भरपूर मुलांना माहित नाही की आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी आहे याबद्दल. तर तुम्हाला होमगार्ड भरतीला डायरेक्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो मेसेज येत नाही, कॉल येत नाही, हॉल तिकीट येत नाही, डायरेक्ट तुमचा फॉर्म तुम्हाला न्यायचे. जो होमगार्डचा तुम्ही फॉर्म भरला तर तो होमगार्डचा फॉर्म घेऊन डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आपला रजिस्ट्रेशन नंबरनुसार. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की होमगार्ड भरतीचा ग्राउंड कोणत्या जिल्ह्याचा कोणत्या तारखेला आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर ग्राउंड चेक करायचं असेल तुम्हाला तर सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राउझर या ठिकाणी महाराष्ट्र होमगार्ड म्हणून तुम्हाला सर्च करावं लागणार आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर महाराष्ट्र होमगार्ड तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट या ठिकाणी येणार आहे. तर बघू शकता होमगार्ड DMS लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आणि या ठिकाणी काय दिसणार आहे, महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2024 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जिल्हे दाखवत आहे. तर पहा नांदेड जिल्हा आहे. तर नांदेड जिल्ह्याचा ग्राउंड कधी आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नांदेड जिल्ह्याबद्दल या ठिकाणी सूचना आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ह्या सूचना आहे, तर ह्या सूचना तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या कोणकोणते ग्राउंड समोर गेलेले आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड चालू आहे. त्यानंतर रत्नागिरी आपण बघणार आहे. रत्नागिरीचं सुद्धा तसंच आहे या ठिकाणी. तर तुम्ही आपला जिल्हा या ठिकाणी चेक करा तुम्ही. ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी रत्नागिरीचं जे ग्राउंड आहे 22 ऑगस्ट 2024ला या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा झाला 1000 पुरुष उमेदवार होतं आणि सर्व महिला पुरुष उमेदवारच्या 1000च्या पुढे. ठीक आहे, 23 ऑगस्ट. तर तुम्ही या ठिकाणी ह्या सूचना वगैरे संपूर्ण वाचून घ्या आपापल्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, कारण की ह्या जर सूचना वाचल्या तर जास्त टाइम त्या ठिकाणी होणार आहे. तर प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या. तर पहा जळगावचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर जळगाव जिल्हा आहे. तर जळगावमध्ये तुम्ही या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा बघू शकता. या ठिकाणी 29 तारीखला 4000 महिला उमेदवार या ठिकाणी बोलवलेले आहे. त्याचबरोबर 30 ऑगस्टला 4000 महिला उमेदवार वगळून या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर 31 ऑगस्टला जळगावमध्ये ग्राउंड चालू आहे. 1 सप्टेंबरला सुद्धा या ठिकाणी 4000 उमेदवार आहे. त्याचबरोबर 2 सप्टेंबरला सुद्धा 2653 उमेदवार आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा 2499 सर्व महिला उमेदवार आहे. ठीक आहे. तर हे ग्राउंड या ठिकाणी जे जळगावचं 29 तारखेपासून या ठिकाणी सुरू होत आहे. तर सर्वांनी नोंद घ्या तुम्ही या ठिकाणी आणि जो आपला अर्ज क्रमांक आहे, जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यानुसार तुमचं ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा पहा. चंद्रपूर जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर पहा 22 ऑगस्टपासून सुरू झाला आहे तर 24 ऑगस्टपर्यंत इथलं ग्राउंड होतं. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी यवतमाळ जिल्हा आहे. यवतमाळ जिल्ह्याचा तुम्ही ग्राउंड या ठिकाणी बघू शकता. तर पहा यवतमाळ जिल्ह्याचा 26 ऑगस्टला 2776 उमेदवार, 27 ऑगस्टला सुद्धा ग्राउंड आहे, 28 ऑगस्टला सुद्धा यवतमाळचा, 29 ऑगस्टला सुद्धा आहे, 30 ऑगस्टला सुद्धा, 31 ऑगस्टला सुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो आपला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे. तर समजा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर 1 ते 2352च्या दरम्यान येत असेल तर तुम्हाला 27 ऑगस्टला ग्राउंडवर जायचं आहे. तुमचा जर या ठिकाणी अर्ज क्रमांक 2353 ते 5472च्या दरम्यान येत असेल रजिस्ट्रेशन नंबर तर तुम्हाला 28 तारखेला या ठिकाणी जायचं 28 ऑगस्टला. ठीक आहे. तर या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे धुळे जिल्हा आहे. तर धुळे जिल्हा बघू शकता तुम्ही. तर प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची तुम्ही माहिती बघून घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो.
आपला हिंगोली जिल्हा. तर हिंगोली जिल्ह्याचा तुम्ही ग्राउंड या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी 22 ऑगस्ट पासून या ठिकाणी ग्राउंड चालू झाला आहे 23 ऑगस्ट पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा कोणता आहे? अमरावती जिल्हा. तर अमरावती जिल्ह्याचा मी तुम्हाला दाखवतो. अमरावती जिल्ह्यात या ठिकाणी गैरहजर उमेदवारांसाठी काही सूचना आल्या आहे. सर्व नाव नोंदणी भरती प्रक्रिया उमेदवार महिला यांना सूचित करण्यात येते की दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवार नाव नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली होती. त्यामध्ये नोंदणी केले उमेदवार ज्या रोजी दिनांक 20 ऑगस्ट रोजी येऊ शकले नाही त्यांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संत गाडगेबाबा अमरावती येथे सकाळी 10 वाजेपर्यंत उपस्थित राहायचे. तर हे यांनी तारीख या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सर्व या ठिकाणी बघू शकता ज्यांचं 21 तारखेला ग्राउंड होतं, बघू शकता तुम्ही, ज्यांचा 21 ऑगस्ट 2024 ते 23 ऑगस्ट 2024 पर्यंत नाव नोंदणी प्रक्रिया होमगार्डकरिता उपस्थिती राहू शकले नाही त्यांना 24 ऑगस्ट पर्यंत श्री संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे 5 वाजता उपस्थित राहायचं बोलावलं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी ग्राउंड झालेलं आहे अमरावतीमध्ये. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जिल्हा बघू शकता या ठिकाणी. तर नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी बीड जिल्हा. ठीक आहे. तर बीड जिल्ह्याचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर हा बीड जिल्हा आहे पहा. 23 ऑगस्ट पासून ग्राउंड चालू झाला आहे. 24 ऑगस्ट 25 ऑगस्ट त्यानंतर 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला या ठिकाणी 2654 मुलं या ठिकाणी बोलावण्यात आले. ठीक आहे. तर बीड जिल्ह्याचा तुम्ही बघितलं. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव. तर धाराशिव जिल्ह्याचा ग्राउंड कधी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर पहा धाराशिव जिल्ह्याचा 22 ऑगस्ट 23 ऑगस्ट 24 ऑगस्ट 25 ऑगस्ट 26 ऑगस्ट पर्यंत ग्राउंड चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी येतो वाशिम जिल्हा. तर वाशिम जिल्हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर वाशिम जिल्ह्याचा पहा 16 17 19 20 पर्यंत ग्राउंड होतं. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो भंडारा जिल्हा. तुम्ही बघू शकता भंडारा जिल्ह्याचा ग्राउंड बघू शकता या ठिकाणी. तर भंडारा जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे 26 ऑगस्ट 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ग्राउंड आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर नंदुरबार जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे या ठिकाणी 21 22 23 24 पर्यंत ग्राउंड होतं. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी. तर तुम्ही चेक करा विद्यार्थी मित्रांनो कोणता जिल्हा असाल. त्यानंतर पहा रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर रायगड जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी ग्राउंड आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी बघू शकता तुम्ही. नेक्स्ट जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्याचं ग्राउंड तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर पहा लातूर जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे 26 ऑगस्ट 27 ऑगस्ट 28 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ग्राउंड सुरू आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुणे. पुणे बघू शकता तुम्ही. पुणेचं ग्राउंड कधी आहे तर पुणे जिल्ह्याचं बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जिल्हा या ठिकाणी बघू शकता सांगली जिल्हा. तर सांगली जिल्हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सांगली जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे 20 ऑगस्ट 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट पर्यंत ग्राउंड आहे या ठिकाणी. त्यानंतर जे नाशिक जिल्हा आहे तो. तर नाशिक जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर पहा नाशिक जिल्ह्याचा 22 23 24 26 27 पर्यंत ग्राउंड या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये बघू शकता तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचा ग्राउंड. कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे 28 ऑगस्ट त्याचबरोबर 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जिल्हा बघू शकता या ठिकाणी वर्धा जिल्हा. तर वर्धा जिल्ह्याचा ग्राउंड तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर पहा या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 23 24 26 पर्यंत या ठिकाणी ग्राउंड होतं. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा पहा संभाजीनगर जिल्हा. तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्हा बघू शकता. 20 ऑगस्ट 21 ऑगस्ट त्याचबरोबर बघू शकता 22 ऑगस्ट 28 ऑगस्ट 29 ऑगस्ट 3 सप्टेंबर 4 सप्टेंबर 5 सप्टेंबर 23 सप्टेंबर 24 सप्टेंबर त्याचबरोबर 25 सप्टेंबर 26 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी ग्राउंड आहे. ठीक आहे. तर ह्या ग्राउंडच्या तारखा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर जे जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे ग्राउंड कधी तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 26 27 28 29 30 पर्यंत या ठिकाणी ग्राउंड चालू आहे.
त्यानंतर नेक्स्ट जिल्हा अकोला जिल्हा. तर अकोला जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे 27 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी अकोला जिल्ह्याचा ग्राउंड आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा आहे. अहमदनगर जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर अहमदनगर जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा होमगार्ड भरती. तर बुलढाणा जिल्ह्याचं जे होमगार्डचं ग्राउंड आहे तर हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक ते बघू शकता तुम्ही या ठिकाणी 27 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबरपर्यंत ग्राउंड आहे. तर ग्राउंड तुमचे जे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही ग्राउंडला या ठिकाणी जा. त्यानंतर बृहमुंबईचं बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बृहमुंबईचं बघू शकता या ठिकाणी. तर बृहमुंबईचं जे ग्राउंड आहे तर हे थोडंसं समोर लोटण्यात आलं आहे. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर वेळोवेळी चेक करत राहा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.